आपल्या सगळ्यांमध्ये सध्या चर्चेचा विषय आहे तो म्हणजे मराठा आरक्षण, आणि त्याबद्दल अनेक वेगळ्या वेगळ्या गोष्टी व्हायरल होत आहेत, अनेक वेगळ्या वेगळ्या गोष्टी खऱ्या आहेत, खोट्या आहेत, कोणी आपल्या मनाने पण सांगताय. तर या सगळ्या गोष्टींची शहानिशा करण्यासाठी आपण डिरेक्टली आज जो मेन स्रोत आहे या सगळ्या मुद्द्याचा म्हणजे स्वतः मनोज दादा जरांगे पाटील यांना भेटायला आलोय. दादा, सगळ्यात आधी तुमची तब्येत कशी आहे? एकदम व्यवस्थित. कारण आम्हाला सगळ्यांना तुमची चिंता लागली होती. आणि हा मराठा आरक्षणाचा सगळा एपिसोड नेमका सुरू कुठून झाला? म्हणजे तुमचं वय पाहता किंवा मराठा आरक्षण मिळण्याची सगळी मेहनत पाहता, जर मराठा आरक्षण मिळतं पण आहे, तुम्हाला सरकारी नोकरी करण्यात सध्या इंटरेस्ट नाही असं लक्षात येतं, तर मग हा सगळा कार्यक्रम सुरू कुठून झाला? मराठा समाजाचे पोरं आरक्षण नसल्यामुळं सुशिक्षित बेकार व्हायला लागले. त्यांना नोकऱ्यात संधी मिळत नाहीये, त्यांना शिक्षणात संधी मिळत नाही. आणि सगळे शेतकऱ्यांचे पोरं हे आई बापानं खूप शिकायचं आणि मग आपल्या लक्षात यायचं की हे पोरं घरी कसे शिकलेले असताना मग आपल्याला नाही लागली ठीक आहे, परंतु आपण जर त्यांच्यासाठी लढा उभा केला तर त्यांचं भविष्य चांगलं होईल, ते मोठी होतील. आपण लढलं पाहिजे, लढा उभा केला पाहिजे. या दृष्टिकोनातून समाजानं आणि समाजासमोर हा प्रश्न मांडला की आपण जर एकीने लढलो तर पोरांना न्याय मिळेल. लढा सुरू झाला. असं करताना म्हणजे जितकं मला माहिती आहे, पहिले ओबीसी मधून सुद्धा किंवा कुणबी मराठासाठी काही विशिष्ट आरक्षण होतं, मग तरी सुद्धा हा लढा का किंवा अजून आरक्षणासाठी का मागणी केली जाते? अर्ध्या मराठ्यांना आरक्षण दिलेलं होतं आणि अर्ध्या मराठ्यांना दिलेलं नव्हतं. मग आमचं एक अशी खतखत होती की जर आपण आणि ते सगळे एक आहेत, मराठा आणि कुणबी एक आहेत, आपले रोटी बिटी व्यवहार सुद्धा होतो, मग आपल्याला का नाही? म्हणून तो अर्धवट राहिलेला थोडा लढा होता. ते काय तो जिंकवायचा आणि पोरांना न्याय आरक्षण मिळवून द्यायचा. म्हणून हा लढा सुरू झाला आणि आता यशस्वी होतोय. थोड्या दिवसात थोडा राहिला. मराठ्यांमध्ये पण भरपूर जणांची अशी मतं आहेत की आरक्षण मिळवणं म्हणजे कुठेतरी आपण कमकुवत आहोत असं दाखवून देणं. मग आपण मराठा आहोत तर आपण आरक्षण का घ्यायचं, अशी मतं असलेली पण बरीच मंडळी आहेत. त्यांना तुम्ही काय सांगाल? आरक्षणावर कमकुवत नसतं ठरलं जात. कमकुवत तुम्हाला काही लढाई करायच्यात काय, भांडणं करायची कमकुवत ठरवायला? इथं हे राज्याच्या आणि केंद्राच्या सुविधा आहे, हे आपण घेतल्या पाहिजे. यांनी कमकुवत ठरत नसतं. मग कमकुवत तुम्ही तर असंही म्हणताल उद्या की मी पांढरे कपडे घालतो, मी रोज 4 व्हीलर मध्ये हिंडतो, मी शेतात काम नाही करणार, तर सगळे उपाशी मारणार. मग हे संदर्भ जोडता नाही येणार ना. कमकुवत कसं की ज्या सुविधा आहेत त्या घेतल्या पाहिजेत. त्यातून पोरं जर मोठे होणार असले तर त्या सुविधा आपण घेतल्याच पाहिजेत ना. तुम्ही आरक्षणासाठी लढा द्यायला जेव्हा निघालात, ही अनेक वर्षांची मेहनत आहे, त्यात काही वादच नाहीये. पण नुकतंच जे सगळ्यांना माहिती आहे की तुम्ही घरून निघताना ताईंना सांगून निघाला होतात की मी जर परत आलो तर आपल्या घरचा किंवा नाही आलो तर ह्या समाजाचा, तर ह्यानंतर तुमच्या परिवाराचा तुमच्या सोबतचा स्टँड काय आहे? हा तोच. आम्ही बदलत नाहीत एकदम. कारण लढायला गेलेला माणूस मागे फिरत नाही. कारण पूर्वीचाच इतिहास. मग ते जात धर्म कुठलाही असो, छत्रपती शिवरायांचा विचार असतो, एकदा तू पुढे सरकला की विजयाचा टिळाच लावून यायचा. यावर काहींचं मत काय आहे? त्यांना हळहळ चिंता नाही लागून राहिली? शेवटी आता परिवार असतो ते तर असतंच, परंतु एखादी गोष्ट जर मिळवायची असली तर आपल्याला त्रास आणि संघर्ष सहन करावाच लागणार. तुमचा लढा नेमका मराठा आरक्षणाबद्दलच्या काही विशिष्ट गोष्टी सॅटिस्फाय झाल्या नाहीत म्हणून अजूनही चालू आहे, तर तुम्हाला सध्याच्या सरकार विरोधातच लढा आहे? नाही, सरकारच्या कोणत्याच विरोधात नाही. आमचं पहिलं महाविकास आघाडीचं सरकार होतं त्याही वेळेस साष्ट पिंपळगावला आमचं आंदोलन 3.5 महिने सुरू होतं. आणि आता यांचंही तरी आम्ही सरकार म्हणून नाही, आमच्या पोरांना न्याय द्या, मग ते सरकार कोणाचं असो आम्हाला त्याच्याशी देणं घेणं नाही. त्यामुळे आम्ही त्यांच्याशी पुढं करण्यासाठी आंदोलन उभा केलेलं नाही. तुम्ही कोणी असाल, आता ते अंगावर ओढून घेते ते भाग वेगळा, षडयंत्र सत्तेचा दुरुपयोग करते ते भाग वेगळा, परंतु आमची भूमिका ही समाजाशी नसता. आम्ही म्हणलोच नसतो ना मुस्लिम बांधवाला आरक्षण द्या, धनगर बांधवांना आरक्षण द्या, 12 बलुतेदारांचा वेगळा प्रवर्ग करून त्यांना आरक्षण द्या, असं बोललोच नसतं ना. आम्ही रान उठवलं असतं नुसतं. आम्हाला वाटतं सगळ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, त्यांचा हक्क आहे तर त्यांना का देत नाहीत तुम्ही? सध्या व्हॉट्सअपवर भरपूर वेगळे वेगळे मेसेजेस व्हायरल होत आहेत, पोस्ट होत आहेत. त्याच्यामध्ये एका मेसेजमध्ये आम्ही स्पेसिफिकली कुणीतरी त्यांच्या तर्कानुसार आपल्याला 10% आरक्षणच का हवंय अशा स्वरूपाचा तो मेसेज होता. आणि त्याच्यामध्ये त्या 10%च्या नावाखाली लपून आपण कसं 100% आरक्षण घेण्याच्या मागे लागलोय असा त्या मेसेजला कन्क्लुजन होतं. तर फक्त 10% आरक्षणावर आपण का खुश नाही किंवा अजून आरक्षण आपल्याला का हवंय, हे तुम्ही काय सांगा? नाही, ते टिकतच नाही. मराठात आता तुम्ही सांगताय, आता अधिवेशनात सांगितलंय की मराठा शैक्षणिक आणि सामाजिक दृष्ट्या मागासचे 10%, तर मग ओबीसी आरक्षणात का घेत नाही?
50%च्या वर का टाकलं? आणि ते टिकणार नाही वरी. त्यामुळे आमची मूळ मागणी ओबीसी आरक्षणात, जिथं मराठा आणि कुणबी एक आहे, त्याचे पुरावे सुद्धा 57 लाख सापडले सरकारला. त्याच्यापेक्षा आणखीन काय पुरावे पाहिजे? त्यामुळे आमची मूळ मागणी ही आहे, ती का देताय आम्हाला? तुम्हाला आता माझी मुलाखत घ्यायला इथं यायचं, तुम्हाला दुसऱ्या बिल्डिंग मध्ये पाठवून काय उपयोग होणार आहे? खरंय. आम्हाला फसवता का तुम्ही? नाही म्हणून सांगा ना, आम्ही बघतो कसं मिळवायचं. म्हणजे आपल्याला जर अशांत किंवा असं शांत राहून आरक्षण नाही मिळालं तर आपण अशांततेचा मार्ग पण निवडायच्या विचारात आहोत का? मागच निवडला असता, मग निवडायचं असतं तर 6 महिने कशाला झुंजला असतो इतका समाज करोडोनं? आम्हाला पुढेही शांतच राहायचंय, पाठीमागेही शांत होतो, पण आरक्षण मात्र घेणार आहे, त्याच सुट्टी नाही. भरपूर लोकांनी मागे तुमची तब्येत खराब होती तेव्हा चक्का जाम करणे, काही जाळपोळ करणे किंवा काही विध्वंस करणे, हाणामारी करणे, मारामारी करणे, या सगळ्या गोष्टी अवलंबल्या होत्या. कदाचित ते तुमच्याबद्दलचं प्रेमही होतं, त्यात काही वाद नाहीये. पण अशा आपले मराठा योद्धा जे आहेत, जे आपल्याच सोयीच्या अगेन्स्ट जात आहेत, त्यांना तुम्ही काय सांगाल? आणि आता ते न्यायालयीन प्रकरण, आम्हीच केलंय का कुणी केलंय हे आपण कसं सांगू शकणार आहे? लोकसभा आणि विधानसभा तोंडावर आहेत, याच वर्षी होणार आहेत. भरपूर ठिकाणी चर्चा सुद्धा आहे की आता जरांगे पाटील इलेक्शन्सला उभं राहणार आणि मग ते त्यांचा काय तो उद्देश आहे तो सर करणार. तर असं काही आहे का? नाही, राजकारण आपला मार्गच नाही. आरक्षण मिळवून देणं आणि त्यासाठी जीवाची बाजी लावून संघर्ष करणं हा आपला पिंड आहे आणि तो आपण कडेल नेणार आहे. आणि ते किती सरकार विरोधात गेलं, किती हरवायचा प्रयत्न केला, आरक्षण घेतल्याशिवाय मी हरत नाही. पण राजकारण आपला मार्ग नाही. बाकी आपले जे मराठा योद्धा आहेत, जे व्ह्युअर्स आहेत, जी जनता आहे, त्यांना तुम्ही काय आवाहन कराल? शांततेत राहा, एकजूट फुटू देऊ नका. आरक्षणाचा गुलाल पडलाच म्हणून समजा डोक्यावरती, काळजी करू नका. थँक्यू सर, थँक्यू सो मच. वाय मराठी चॅनलनं खूप चांगली मुलाखत पण घेतली आणि सगळ्या बांधवांना त्यांना लाईक पण करावं. अन्यायाच्या विरोधात वाचा फोडण्यासाठी रात्रंदिवस हे बांधव काम करतायत. समाजाने यांना एक आशीर्वादाची थाप म्हणून टाकलीच पाहिजे, कारण चॅनल चांगलं काम करतं. धन्यवाद.